Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn active and passive voice of imperative sentences. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यापूर्वी बेसिक कॉन्सेप्ट ऑफ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस हे लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते पहा. म्हणजे पुढं जसं आपण शिकत जाऊ त्यामध्ये तुम्हाला शंका येणार नाही. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ऑफ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये कशाचा समावेश असतो. तर आज्ञा कशी केली जाते तर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये तर ती ऑर्डर कमांड म्हणजे आज्ञा असू शकते, रिक्वेस्ट विनंती असू शकते, ॲडवाईस सल्ला आणि सजेशन सूचना असू शकतात. या पद्धतीनं या सर्व गोष्टींचा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये समावेश झालेला असतो. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं तर त्याची सुरुवात डायरेक्ट, जर ते होकारार्थी असेल तर डायरेक्ट क्रियापदाने त्याची सुरुवात झालेली असते. ओके, फॉर एक्झाम्पल ओपन द विंडो. ओपन द विंडो कशाने सुरुवात झाली तर डायरेक्ट क्रियापदाने वाक्याला सुरुवात झाली. आणि क्रियापद नेहमी कसं असतं तर V1 किंवा बेस फॉर्ममध्ये काय असतं क्रियापद असतं. कशात तर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये. कारण आज्ञा केली जाते, सूचना दिली जाते, समोरच्या व्यक्तीला दिली जाते. म्हणजे आता समोरासमोर सूचना दिली जाते. ओके, म्हणून तो कोणत्या टेन्समध्ये असतो तर नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. यामध्ये कर्ता आहे काय या वाक्यात बघा. ओपन द विंडो हे क्रियापद आहे बेस फॉर्ममध्ये आणि हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे आणि क्रियापद बेस फॉर्ममध्ये आहे. कर्ता नाही पण कर्ता समजला जातो. तर कोणता कर्ता समजला जातो यू म्हणजे सेकंड पर्सन समजला जातो. मी जर म्हटलं स्टँडअप तर तुम्ही उठून उभे राहता. मग आज्ञा करणारी मी फर्स्ट पर्सन आणि आज्ञा पाळणारे तुम्ही सेकंड पर्सन. मग सेकंड पर्सन कोण तर सिंग्युलर आणि प्लुरल यू असतं. म्हणजे यू हा करता इथं समजला जातो. ओके, आज्ञा विनंती सूचना नेहमी सेकंड पर्सनला केल्या जातात. म्हणून इथं आपण सेकंड पर्सन समजायचा कोणता तर यू. पॅसिव्ह वॉइस करत असताना त्याचा उपयोग होतो. यू हा करता आपण का समजला तर त्याचं पॅसिव्ह वॉइस करताना तुमच्या लक्षात येईल. ओके, वाक्याचं निरीक्षण केलं तर वाक्य कसं आहे बघा. हे तर ओपन द विंडो ऑर्डर आहे म्हणजे ऑर्डर केलेली आहे, आज्ञा केलेली आहे. हेच वाक्य आपल्याला मेक पोलाइट रिक्वेस्ट अशी पण सूचना येते. फक्त यात प्लीज वापरलं की ही पोलाइट रिक्वेस्ट झाली. ओके, म्हणजे विनंती झाली. प्लीज ओपन द विंडो किंवा ओपन द विंडो प्लीज काय झाली ही रिक्वेस्ट झाली. ओके, अशा ह्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे आज पॅसिव्ह वॉइस शिकायचं आहे. वाक्य काय दिलंय ओपन द विंडो. आपल्या लक्षात आलं पाहिजे बोलण्याचा टोन कसा आहे किंवा वाक्य कसं आहे त्यावरून समजून घ्यायचं की ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, कमांड आहे, सजेशन आहे की ॲडवाईस आहे. कुणी कोणाला दिलंय यावर पण डिपेंड असतं. ओके, मग ती ऑर्डर आहे का सजेशन आहे, कुणी कोणाला दिली ही गोष्ट पण तिथं महत्त्वाची असते. टोन पण त्यात महत्त्वाचा असतो. ओके, हे जे वाक्य आहे ओपन द विंडो ही काय आहे तर आज्ञा आहे, ऑर्डर आहे. म्हणजे जेव्हा ऑर्डर असेल आणि ती ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना दोन पद्धतीने करता येतो आपल्याला. तर एक लेटने वाक्याला सुरुवात करून आपल्याला वाक्याची सुरुवात करता येते. मग लेटने जेव्हा आपण वाक्य करतो लेटने वाक्याला इथं सुरुवात करायची. वाक्याची ही रचना कशी आहे बघा. V1 प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला करायचं आहे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस करत असताना दोन पद्धतीने होतो. पहिली पद्धत म्हणजे लेट. लेटने वाक्याला सुरुवात का करायची तर आज्ञा आदेश दर्शविण्यासाठी लेट वाक्यात वापरायचं किंवा कर्मावर अधिक भर दिला जातो. जेव्हा पॅसिव्ह वॉइस केला जातो तेव्हा कर्मावर अधिक भर दिला जातो आणि कर्ता तेवढा महत्त्वाचा नसतो. म्हणून इथं आपण लेट वापरतो. लेट वापरल्यानं लेट वापरल्यानं क्रियेला परवानगी किंवा स्वीकृती दिली जाते. ओके, किंवा कर्त्याकडून क्रिया घडते हे दर्शविण्यासाठी लेटचा वापर केला जातो. ओपन द विंडो ही प्युअरली काय आहे ऑर्डर आहे म्हणजे आज्ञा आहे. जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस करणार तेव्हा तुम्हाला खिडकी उघडण्याचा आदेश दिला आहे असा पॅसिव्ह वॉइस होतो. म्हणून इथे लेटने वाक्याला सुरुवात करायची. किंवा स्ट्रक्चर नेसेसिटी आहे असं समजा. जेव्हा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा ही वाक्यरचना गरजेची आहे. जेव्हा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस आपण करतो तेव्हा ही वाक्यरचना गरजेची आहे. ओके, मग वाक्य कसं करायचं ते पाहूया. लेट. आता हे जे वाक्य आहे हे लेटनी करता येतं. का लेटनी करता येतं तर ह्या वाक्यात ऑब्जेक्ट आहे. लक्षात येते ऑब्जेक्ट आहे. हे जे क्रियापद आहे ओपन याला प्रश्न विचारला ना
ओपन उघडा. काय तर द विंडो हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे जे क्रियापद आहे हे कसं आहे तर ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे कर्मासह हे क्रियापद आहे. ओके, कर्मासह आहे म्हणून हे लेटनी करता येतं, नसेल तर करता येत नाही. ओके, कर्मवाक्यात नसेल तर लेटनी आपल्याला वाक्य करता येत नाही. ते वेगळ्या पद्धतीने करतात, ते पण आपण पाहूया. बघा, लेटने वाक्याला सुरुवात करायची का तर ह्यात कर्म आहे म्हणून. ओके, मग कर्म काय आहे तर द विंडो. क्रियापदाला प्रश्न विचारायचा ओपन काय तर द विंडो. द विंडो हे आपलं कर्म झालं. ओपन लेट द विंडो. लेट द विंडो. लेट द विंडो. काय घेतलं आपण लेट नंतर? लेटने वाक्याला सुरुवात केली, त्यानंतर आपण वाक्यात काय घेतलं ऑब्जेक्ट घेतलं. लेटने वाक्याला सुरुवात केली त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं. द विंडो हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. लेटने वाक्याला सुरुवात केली द विंडो. लेट द विंडो बी ओपन. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरलं पी पी आणि इथं आपण काय वापरले बी वापरलं. लक्षात आलं? लेटने सुरुवात ऑब्जेक्ट प्लस बी प्लस क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. ओके, ही एक पद्धत झाली. वाक्यात ऑब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला लेटने हे वाक्य करता आलं. दुसरी पद्धत बघा, दुसऱ्या पद्धतीचा पॅसिव्ह वॉइस कसा करता येतो यू. आता यू करता इथं आपण समजून जायचंय. ओके, या वाक्यात करता नाही पण आपण समजून जायचंय. तुम्हाला खिडकी उघडण्याचा आदेश दिला आहे, मग आपण इथं काय वापरलं म्हणून यू. आता यू आर काय आहे ही ऑर्डर आहे म्हणून ऑर्डर्ड. यू आर ऑर्डर्ड आणि टू नी वाक्य फक्त जोडायचं आहे. टू ओपन द विंडो. यू आर ऑर्डर्ड टू ओपन द विंडो. ही एक पद्धत आहे. ओके, इथं आपण स्वतः वापरलं यू आर ऑर्डर्ड. यू हा करता समजायचं की काय आहे ऑर्डर आहे म्हणून यू आर ऑर्डर्ड आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं घेतले टूला जोडून. ओके, समजलं? ही एक पद्धत आहे. डू द वर्क. दुसरं वाक्य बघा, डू द वर्क. वाक्यात कर्म आहे डू द वर्क. दोन पद्धतीने पॅसिव्ह वॉइस होईल. पहिली पद्धत लेटने. कसं होईल वाक्य लेट द वर्क काय वापरायचं आहे त्यानंतर बी वापरायचं. लेट द वर्क बी डन. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. बी नंतर काय वापरलं क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरलं. ओके, दुसरी पद्धत कुठली यू आर ऑर्डर्ड. यू आर ऑर्डर्ड टू डू द वर्क. यू आर ऑर्डर्ड टू डू द वर्क. ओके, काय केलं आपण इथं ऑर्डर्ड वापरलं, टू घेतलं आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहिलं. या पद्धतीने आपल्याला दोन प्रकारे करता येतं. निगेटिव्ह सेंटेन्स घेऊन बघूया. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स कशात? हे जर वाक्य विदाउट ऑब्जेक्ट असेल तर फक्त आपल्याला यू आर ऑर्डर्डनी करता येतं. कम, नुसतं कम म्हटलं आपण कम. कर्म आहे का या वाक्यात? नाही. मग यू आर ऑर्डर्ड टू कम. सिट डाऊन. सिट डाऊन. यू आर ऑर्डर्ड टू सिट डाऊन. कर्म आहे का या वाक्यात? नाही. मग आपल्याला हे वाक्य लेटनी करता येत नाही. ओके, ज्या वाक्यात कर्म आहे तेच वाक्य आपल्याला लेटनी करता येतं. दोन्ही पद्धतीनं वाक्य तुमचं बरोबर आहे. ज्या वाक्यात कर्म आहे ते दोन्ही पद्धतीने तुमचं वाक्य बरोबर येऊ शकतं. यू आर ऑर्डर्ड आणि लेटनी पण बऱ्याच वेळा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला दोन्ही पर्याय येतात. फॉर्मली करेक्ट पर्याय त्यातला कुठला तर लेटनी सुरू जे वाक्य झालं तो करेक्ट ऑप्शन. ओके, ग्रामॅटिकली दोन्ही ही वाक्य बरोबर आहेत. निगेटिव्ह सेंटेन्स एक घेऊया आपण. डोंट टच द फ्लावर्स. डोंट टच द फ्लावर्स. डोंट टच द फ्लावर्स. या वाक्यात पण काय आहे
ऑब्जेक्ट आहे कोणता, द फ्लावर्स. मग दोन्ही प्रकारे करता येणार हे वाक्य, लेटने पण करता येणार. वाक्य कसं होणार, लेट ऑब्जेक्ट काय आहे, द फ्लावर्स. फक्त आता हे वाक्य काय आहे, निगेटिव्ह आहे. लेट द फ्लावर्स, मग फ्लावर्स नंतर आपल्याला काय वापरायचं आहे इथं, लेट द फ्लावर्स नॉट बी टच. नॉट वापरला पण इथं फक्त. ओके, लेटने वाक्याला सुरुवात केली, ऑब्जेक्ट घेतलं बी, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, फक्त इथं नकार आहे म्हणून नॉट घेतलं. ओके, लेट द फ्लावर्स नॉट बी टचड. वेगळ्या पद्धतीने कसं होतं, यू आर ऑर्डर्ड, ही एक पद्धत आहे, ही दुसरी पद्धत आहे. यू आर ऑर्डर्ड, आता इथं यू घेतला आपण, यू आर ऑर्डर्ड नॉट टू, जसंच्या तसं वाक्य घ्यायचं, टच द फ्लावर्स, नॉट टू टच द फ्लावर्स. दोन्ही पद्धतीने वाक्य बरोबर आहे. ग्रामॅटिकली दोन्ही पद्धतीनं वाक्य बरोबर आहे. पण जेव्हा पर्याय येतो तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला वगैरे पर्याय येतात बघा, तर फॉर्मली कुठली पद्धत बरोबर आहे, तर हे वाक्य जास्त बरोबर आहे. कुठलं, तर लेट द फ्लावर्स. का, तर ह्या वाक्यात काय आहे, कर्म आहे. आता मी जसं वाक्य तुम्हाला सांगितलं ना, फॉर एक्झाम्पल सिट डाऊन, फक्त क्रियापद आहे ह्या वाक्यात. काय आहे, क्रियापद आहे. मग ह्या वाक्याचं तुम्हाला लेटने करता येतं का, तर नाही करता येणार. आहे ऑर्डरच, पण करता येणार नाही का, तर फक्त क्रियापद आहे. मग इथं काय येऊ शकतं, तर यू आर ऑर्डर्ड टू सिट डाऊन. ओके, लक्षात आलं. ऑर्डर किंवा कमांड असेल तर ह्या पद्धतीने आपण वाक्य करतो. रिक्वेस्टचं वाक्य कसं करायचं ते पाहूया आता. ओके, रिक्वेस्ट, कुठली पण रिक्वेस्ट घेऊया. रिक्वेस्टमध्ये फक्त काय असतं, प्लीज. प्लीज आलं की ते काय समजायची, रिक्वेस्ट समजायची. ओके, कोण कुणाला करतं, तर मैत्रिणी, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला, एक मित्र दुसऱ्या मित्राला, किंवा जेव्हा आपले खूप जवळचे संबंध असतात तेव्हा आपण एकमेकांना रिक्वेस्ट करतो. ओके, प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, हे आहे वाक्य. कशातलं, ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आपल्याला करायचं याचा पॅसिव्ह व्हॉइस. प्लीज आहे म्हणजे ही रिक्वेस्ट आहे, समजून जायचं. जसं आपण इथं मग अशा ऑर्डर्ड वापरलं तसं इथं रिक्वेस्टेड वापरायचं. यू आर, कुणाला करता कोण आहे यातला, तर यू म्हणजे सेकंड पर्सन आहे. ऑर्डर कुणाला द्यायची, तर सेकंड पर्सनला द्यायची आहे. सॉरी, रिक्वेस्ट कुणाला करायची, तर सेकंड पर्सनला करायची आहे. रिक्वेस्ट आहे ही. मग यू आर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड टू नी वाक्य जोडायचं, टू हेल्प मी. इथं आपण प्लीज वापरलं नाही, कारण प्लीजच्या ऐवजी आपण इथं घेतले ना रिक्वेस्टेड. बरोबर आहे ना, प्लीज म्हणजे पण विनंती आणि रिक्वेस्ट म्हणजे पण विनंती. मग हे जर स्ट्रक्चर असं आहे, यू आर रिक्वेस्टेड, तर प्लीज आपल्याला वापरायचंच नाही आहे वाक्यात. ओके, समजलं. प्लीज हेल्प मी, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. जसं मग अशी ऑर्डर्ड वापरलं तसं इथं रिक्वेस्टेड वापरलं. फक्त आपण इथं प्लीज वाक्यात वापरायचं नाही, कारण त्याच्याऐवजी आपण काय वापरले इथं, रिक्वेस्टेड ऑलरेडी वापरले. दोन्ही शब्दांचा अर्थ तोच होतो. ओके, शट डाऊन द कम्प्युटर, शट डाऊन द कम्प्युटर. वाक्य कसं होईल, यू आर रिक्वेस्टेड टू शट डाऊन द कम्प्युटर. ओके, रिक्वेस्ट आहे ही, लेटनी नाही वाक्य होत ह्याचं, यू आर रिक्वेस्टेडनीच वाक्य होणार. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स घेऊन बघूया आपण. डोंट डिस्टर्ब मी प्लीज, डोंट डिस्टर्ब मी प्लीज, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे हा. डिस्टर्ब क्रियापद आहे आणि पुढं नकार आहे. क्रियापदाने वाक्याला सुरुवात झाली, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. प्लीज आहे, रिक्वेस्ट आहे, हे कळणं महत्त्वाचं आहे. हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, हे रिक्वेस्ट आहे आणि त्यात परत काय आहे, नकार आहे, डोंट आहे.
मग नकार आहे, नकाराचं आपण जेव्हा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा वाक्यात फक्त काय वापरायचं, नॉट टू. ओके, वाक्य कसं होईल, यू आर, इथं प्लीज आहे ते काढायचं आणि आपण इथं काय वापरणार आहोत, रिक्वेस्टेड. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू. कशाच्या ऐवजी वापरलं, डोंटच्या ऐवजी. नॉट टू डिस्टर्ब मी. काय झालं, पॅसिव्ह वॉइस झाला. ओके, समजलं. जर रिक्वेस्ट असेल तर ह्या पद्धतीने वाक्य करायचं. तुम्हाला एक्झरसाइज, हे लेक्चर झालं की तुम्हाला लगेच मी एक्झरसाइज सेंड करते ह्याच्यावरतीच, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, त्याचा सराव करा. आता आपण ॲडवाइस, ॲडवाइस असेल तर वाक्य, ॲडवाइस सल्ला कोण देतात, तर टीचर, डॉक्टर, मोठ्या व्यक्ती की ज्यांना खूप अनुभव आहे त्या क्षेत्रातला, त्या व्यक्ती काय करत असतात, ॲडवाइस देत असतात. ॲडवाइस सल्ला, डॉक्टर, वकील, टीचर, मोठ्या व्यक्ती सल्ला देत असतात छोट्यांना. ओके, सल्ला देत असताना वाक्य आपण ओळखायचं आहे. ॲडवाइस आहे, सजेशन आहे आणि त्या पद्धतीने वाक्यात बदल करायचा आहे. ओके, जर मोठ्या व्यक्तीने दिला असेल, डॉक्टरने दिला असेल तर तो नक्की 100% काय असतो, सल्लाच असतो. एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ईट व्हेजिटेबल्स, ईट व्हेजिटेबल्स. क्रियापद कशाने सुरुवात झाली वाक्याला, क्रियापदाने सुरुवात झाली. फक्त इथं वाक्यात आपल्याला पॅसिव्ह वॉइस करताना काय वापरायचं, जसं आपण इथं ऑर्डर्ड, जसं इथं रिक्वेस्टेड, तसं इथं काय वापरायचं आहे आपल्याला, ॲडवाइज्ड. यू आर ॲडवाइज्ड टू ईट व्हेजिटेबल्स. वाक्य कसं होईल, यू आर, हा आहे ॲक्टिव्ह वॉइस, यू आर ॲडवाइज्ड. फरक लक्षात घ्या. ॲडवाइस सल्ला, नाउन आहे हे, आणि ॲडवाइज्ड हे क्रियापद आहे. स्पेलिंगमध्ये छोटासा फरक आहे, तो समजून घ्या. हे क्रियापद आहे, हे नाउन आहे. ओके, यू आर ॲडवाइज्ड, काय सल्ला दिलाय, टू ईट व्हेजिटेबल्स. टू ईट काय आहे इथं, तर हे क्रियापद आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. कशाने जोडले, ॲडवाइस आहे म्हणून ॲडवाइसने जोडले. ओके, यू आर ॲडवाइज्ड टू ईट व्हेजिटेबल्स. काय झालं, पॅसिव्ह वॉइस झालं. पुढचं वाक्य बघूया आपण, वर्क हार्ड. वर्क हार्ड, सल्ला, सल्ला दिलेला असतो म्हणजे तो आपण बऱ्यापैकी काय करत असतो, तर सल्ला पाळत असतो. ओके, सजेशन जे असतात त्याच्याच बऱ्याच ठिकाणी लावलेले असतात, सारख्या कानावर पडत असतात, आपण त्या फॉलो करतोच असं नाही, पण ॲडवाइस आपण फॉलो करत असतो. ओके, वर्क हार्ड कसं करायचं आता ह्याचा पॅसिव्ह वॉइस, यू आर ॲडवाइज्ड टू वर्क हार्ड. यू आर काय आहे, ॲडवाइज आहे, यू आर ॲडवाइज्ड टू वर्क हार्ड. यू आर ॲडवाइज्ड टू वर्क हार्ड. काय झाला, हा पॅसिव्ह वॉइस झाला. ओके, बदल काय लक्षात ठेवायचा, फक्त ॲडवाइस आहे म्हणून इथं आपण ॲडवाइज्ड वापरले. निगेटिव्ह सेंटेन्स घेऊन बघूया आपण. डोंट लिटर, डोंट लिटर. डोंट लिटर म्हणजे इकडे तिकडे इथं हा कचरा फेकू नका, नकार. डोंट लिटर, डोंट लिटर. यू आर ॲडवाइज्ड, फक्त इथं आपल्याला काय वापरायचं आहे, यू आर ॲडवाइज्ड. इथं आपल्याला फक्त नॉट वापरायचं आहे. यू आर ॲडवाइज्ड नॉट टू लिटर. कसं होणार पॅसिव्ह वॉइस, यू आर ॲडवाइज्ड, यू आर ॲडवाइज्ड नॉट टू लिटर. काय वापरलं आपण, फक्त इथं नॉट वापरलं. ॲडवाइस आहे म्हणून आपण सर्व ठिकाणी ह्या वाक्यात काय वापरलं, ॲडवाइज्ड वापरलं. ओके, या पद्धतीने
जर ॲडवाईस असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. अफर्मेटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. लास्ट वन सजेशन. सजेशन सूचना. सजेशन सूचना. सूचना थोडं वेगळ्या पद्धतीने वाक्य करतात. ज्या सजेशन असतात अशा सारख्या कानावर पडत असतात. अभ्यास करा, हे करू नका, ते करू नका. 100% आपण पाळतो असं काय नाही आहे. कानावर पडत असतात. त्या फॉलो करायचं का नाही ते आपण डिसाईड करतो. ओके, त्याला काय म्हणतात? सजेशन म्हणतात. असेच सजेशन घेऊन त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात ते पाहूया. ओके, स्टडी युअर लेसन. स्टडी युअर लेसन. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. क्रियापदाने वाक्याला सुरुवात झाली. स्टडी युअर लेसन. स्टडी क्रियापद आहे. युअर लेसन हे ऑब्जेक्ट आहे. ओके, ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस करत असताना थोडीशी वेगळी पद्धत आहे बघा. काय करायचं? युअर लेसन हे ऑब्जेक्ट आहे. स्टडी करा कशाचा? तर युअर लेसन. युअर लेसन. आता ही काय आहे? सजेशन आहे. सजेशन आहे म्हणून इथं आपल्याला काय वापरायचं आहे? शुड बी वापरायचं आहे. ओके, शुड. शुड बी. युअर लेसन शुड बी. ग्रामॅटिकली शुड बी वापरतो आपण. किंवा आपल्याला इथं स्ट्रक्चर नेसेसिटी म्हणून काय वापरायचं आहे आपल्याला? तर शुड बी वापरायचं आहे. युअर लेसन शुड बी. आणि मग राहिलेल्या वाक्याचं जे क्रियापद आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं. म्हणजे वाक्य कसं होईल? युअर लेसन शुड बी स्टडीड. स्टडीचं पास्ट पार्टिसिपल स्टडीड. कसं वाक्य केलं? ऑब्जेक्ट घेतला वाक्यात अगोदर, त्यानंतर शुड बी वापरलं आणि त्यानंतर क्रियापदाचं बी पे. अजून जर वाक्याचा भाग असेल पुढे तर तो तसाच घ्यायचा, राहिलेला वाक्याचा भाग. ओके, ह्या पद्धतीने सजेशन करत असतात. सजेशन म्हटलं की शुड बी लक्षातच ठेवायचं. ओके, स्ट्रक्चर नेसेसिटी म्हणून लक्षात ठेवायचं. अजून एक सजेशन घेऊया. ड्रिंक मोर वॉटर. ड्रिंक मोर वॉटर. काय आहे? सजेशन आहे. ड्रिंक प्या. काय? तर मोर वॉटर. मग मोर वॉटर हे काय झालं? आपलं ऑब्जेक्ट झालं. मग वाक्य कसं होईल? मोर वॉटर. मोर वॉटर. काय घ्यायचंय आपल्याला ह्यात नंतर? मोर वॉटर शुड बी. मोर वॉटर शुड बी. ड्रिंकचं पास्ट पार्टिसिपल ड्रंक. काय झालं? पॅसिव्ह व्हॉइस. ओके, नेवर ऑलवेजनी पण बऱ्याच सजेशन असतात बघा. नेवर वाक्यात नेवर असतं, ऑलवेज असतं. नेवर स्पीक अ लाय. वेगळं वाक्य घेऊन बघूया. हा, नेवर स्पीक अ लाय. नेवर स्पीक अ लाय. नेवर स्पीक अ लाय. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं. नेवर स्पीक अ लाय. ऑलवेज नेवर, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. ऑलवेजचं पण वाक्य घेऊया आपण. ओके, या वाक्यात आता ऑब्जेक्ट कुठला आहे? तर अ लाय. ओके, बोलू नका. कसे? तर खोटे. अ लाय. मग अ लाय काय झाला? तर हा ऑब्जेक्ट आला. ओके, वाक्य कसं होईल? अ लाय शूड. इथपर्यंत वाक्य बघा. कर्म वापरलं, त्यानंतर शूड वापरलं. आता ऑलवेज नेव्हर, नेव्हर हा जो काही शब्द असेल तो वापरायचा शूड नंतर. ओके, अ लाय शूड नेव्हर आणि नंतर बी वापरायचं. ओके,
lie should never be आणि मग क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. क्रियापद काय आहे तर स्पीक. पास्ट पार्टिसिपल काय आहे ना स्पोकन. काय झालं हे पॅसिव्ह वॉइस झाला. ओके. नेवर स्पीक अ लाई शुड नेवर बी स्पोकन. ओके. लेटनी हे वाक्य होत नाहीत सजेशन्स, कारण इथं भर कशावर दिलाय, कशावर भर आहे, भर कशावर दिलाय इथं तर कर्मावर अधिक भर दिलाय. ओके. ऑलवेजचं एक वाक्य घेऊन बघूया. ऑलवेज रिस्पेक्ट युअर एल्डर्स. ॲक्टिव्ह वॉइस. ऑलवेज रिस्पेक्ट युअर एल्डर्स. ऑलवेज रिस्पेक्ट युअर एल्डर्स. पॅसिव्ह वॉइस करत असताना आहे सजेशन. मोठ्यांचा नेहमी आदर करा. काय आहे सजेशन आहे. मग ह्यात सजेशन म्हटलं की काय बघायचं ऑब्जेक्ट बघायचं. काय आहे ऑब्जेक्ट तर युअर एल्डर्स. पॅसिव्ह वॉइस कसा होणार युअर एल्डर्स. हा काय झाला ऑब्जेक्ट आपण पुढे घेतला. ओके. रिस्पेक्ट करा आदर करा कुणाचा तर एल्डर रिस्पेक्ट युअर एल्डर्स म्हणून युअर एल्डर्स पुढे घेतलं वाक्यातलं. शुड ऑलवेज. काय वापरलं इथं आपण शुड वापरलं. युअर एल्डर्स शुड ऑलवेज बी आणि क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल बी रिस्पेक्टेड. हे बघा ऑब्जेक्ट वापरलं त्यानंतर शुड वापरलं. ऑलवेज आहे म्हणून इथं जसंच्या तसं ऑलवेज वापरलं नंतर बी वापरलं. हे लक्षात ठेवायचं. शुड बी नाही वापरलं. ऑलवेज नेवर असेल तर ते शुड नंतर ऑलवेज नेवर काय असेल तो वर्ड वापरायचा नंतर बी आणि मग क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. अजून वाक्य असेल तर पुढं राहिलेला वाक्याचा भाग तसाच पुढे येऊ शकतो. ओके. समजलं काय शिकलो असं आपण. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. काय असतं त्यामध्ये तर ऑर्डर कमांड रिक्वेस्ट ॲडवाइस सजेशन. ओके. ऑर्डर असेल आणि त्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर दोन पद्धतीने वाक्य करता येतं. लेटनी आणि यू आर ऑर्डरनी. रिक्वेस्टचं वाक्य कसं करायचं यू आर रिक्वेस्टेड टूनी वाक्य जोडायचं आहे. ॲडवाइस असेल तर यू आर ॲडवाइस्ड. ओके. आणि जर सजेशन असेल तर सजेशन मात्र ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचे शुड बी वापरायचे क्रियापदाचं त्यानंतर बी वापरायचं क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. ओके. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. ओके.